परीक्षेला उरलेत फक्त 3 दिवस आणि या 3 दिवसांमध्ये ज्या 3 चुका मी तुम्हाला सांगणार आहे त्या जर तुमच्याकडून झाल्या तर वर्षभराची मेहनत पाण्यात जाईल. त्याच्यातली दुसरी चूक तर इतकी कॉमन आहे की ज्या स्टुडंटचा रिझल्ट केलेला असतो किंवा जे अधिकारी झालेले असतात ते ज्यावेळेला आपला इंटरव्ह्यू देत असतात ना त्यावेळेला ते हीच चूक सांगत असतात की या चुकीमुळे माझे मार्क्स गेले होते, त्याच्यामुळे दुसरी चूक तर अजिबातच करायची नाही आहे. सो या 3 चुका कुठल्या आहेत ज्या तुम्हाला टाळायच्या त्याच्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये मी बोलणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हॅलो वॉरियर्स, मी सुप्रिया आणि तुम्ही पाहताय वॉरियर ऑफिसर एज्युकेशनल प्लॅटफॉर्म. फक्त लढण्याची नव्हे, जिंकण्याची तयारी. सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप 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 शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुमच्या आयुष्यामध्ये इतकी सुंदर पोस्ट घेऊन यावं, इतके सुंदर दिवस घेऊन यावेत. फक्त तुमचीच नाही तुमच्या फॅमिलीची लाईफ चेंज व्हावी आणि ती अशा पद्धतीने चेंज व्हावी जे तुमचं स्वप्न होतं, ज्या पद्धतीने तुम्ही इमॅजिन केलेलं त्याच्यापेक्षाही कितीतरी बेटर ती व्हावी. यात शुभेच्छा तुम्हाला. आता आपण बोलूयात त्या 3 चुका कुठल्या आहेत ज्या मोस्ट कॉमनली स्टुडंट करतात. त्याच्यातली पहिली चूक, आता एक्झामला फक्त 3 दिवस बाकी आहेत. तुम्हाला ऑलरेडी तुमच्या डोक्यामध्ये हा गोंधळ असतो की मी नक्की काय काय वाचू. मी मागच्या दिवशी म्हणजे अगदी तुम्ही काल केलेली रिव्हिजनसुद्धा तुम्हाला असं वाटतं की 4 दिवसानंतर मला ते आठवेल का, म्हणजे एक्झामच्या दिवशी ते मला आठवेल का. हे सगळे टेन्शन तुमच्या डोक्यात असतात. तुमच्यासमोर इतका मोठा ऑलरेडी ढीग असतो जे तुम्हाला करायचं आहे आणि याच्यामध्ये नवीन रेफरन्सेस, फ्रीवाल्या टेस्ट सिरीज, फ्रीवाल्या बॅचेस, आधीच्या झालेल्या बॅचेसचे लेक्चर्स फ्रीमध्ये, इतका सगळा भडीमार होतो तुमच्यावरती की मग तुम्हाला कुठेतरी सेल्फ डाऊट यायला लागतो की बापरे, हे तर इतकं इम्पॉर्टंट होतं, हे मी आधी का नाही पाहिलं. म्हणजे आत्तापर्यंत कधीही न पाहिलेला एखाद्या शिक्षकाचा व्हिडिओ तुमच्यासमोर येतो आणि ज्यावेळेला तुम्ही तो व्हिडिओ पाहता, त्यांची शिकवण्याची पद्धती पाहता, तुम्हाला असं वाटतं की हे इतकं सुंदर शिकवत आहे, टू द पॉईंट शिकवलं आहे, हे मी आधी का नाही पाहिलं. आणि मग तुम्हाला कुठेतरी हा डाऊट पण यायला लागतो की हे मी आधी नाही पाहिलं, मग माझं किती सगळं राहिलं असेल, मग या शिक्षकांकडे जे बाकीचे स्टुडंट शिकले त्यांना तर सगळं येत असेल, मलाच येत नाही, मग माझं कसं होईल. सो सगळ्यात पहिली गोष्ट तर असा कुठलाही विचार जर तुमच्या डोक्यात येत असेल आत्ता या सिच्युएशनमध्ये, आत्ता या वेळेला, तर तो पहिल्यांदा काढून टाका. कारण तुम्ही आत्तापर्यंत जो अभ्यास केला आहे, तुम्ही एक्झाम ओरिएंटेड अभ्यास केला आहे, तुम्ही कोणाकडूनही गायडन्स घेतलेला असेल, त्या शिक्षकांनी पण तुम्हाला टू द पॉईंटच शिकवलेलं आहे. पण तुम्हाला ऐन वेळेला म्हणजे एक्झामच्या वेळेला असं असतं ना की इतके सगळे व्हिडिओज येतात, इतके सगळे रेफरन्स मटेरियल येतात, बऱ्याचशा टेस्ट सिरीज असतात, बरेचसे विश्लेषण, वन डे रिव्हिजन बॅच, त्याच्यानंतर बऱ्याच फास्ट ट्रॅक बॅचेस, बरंच काही काही असतं की एक्झामच्या जस्ट आधी ते फ्रीमध्ये मिळायला लागतं. आणि मग मुलांना कन्फ्युजन व्हायला लागतं की इतकं सगळं आहे, मग माझं हे राहिले, ते राहिले, ते राहिले. नवीन टेस्ट तुम्हाला असं वाटतं की अरे मग मी ही टेस्ट एकदा बघायला पाहिजे. आणि याच्यामध्ये काय होतं, तुम्ही ऑलरेडी जे चांगलं केलेलं असतं, ज्याची प्रिपरेशन केलेली असते, ते सगळं पाठीमागे राहतं, नवीन गोष्टींच्या मागे पळतात. आणि एक्झाममध्ये गेल्यानंतर 2 ऑप्शनमध्ये कन्फ्युजन झालं, मला एक्झॅक्टली आठवलंच नाही, हे मी वाचलेलं होतं पण माझी रिव्हिजनच नाही पडली, मग माझ्या सिली मिस्टेकच झाल्या, हे सगळं व्हायला लागतं. त्याच्यामुळे तुम्ही आत्तापर्यंत जे केलेलं आहे ते प्रॉपरली फॉलो करा. तुम्हाला एखाद्या शिक्षकांचं अगदी शेवटच्या दिवसांमध्ये जर एखाद्या शिक्षकांचं लेक्चर तुम्हाला फार छान वाटलं असेल, आवडलं असेल, मेन्ससाठी त्यांना फॉलो करा. पण आत्ता कुठलाही गिल्ट मनामध्ये ठेवायचं नाही, कुठलेही असे थॉट्स मनामध्ये आणायचे नाहीत की जे तुमच्या तयारीवरती निगेटिव्ह इफेक्ट टाकतील. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरी सगळ्यात मोठी चूक जे मोस्ट ऑफ द ॲस्पिरंट्स एक्झामच्या कालावधीमध्ये करतात, एक्झामला अगदी 2-3 दिवस शिल्लक असताना करतात, ज्याच्यामुळे त्यांचा रिझल्ट येत नाही, ती म्हणजे इमोशनल अटॅक जे होतात आपल्यावरती, त्यांच्यासोबत डील करता न येणं. मी अशा व्यक्ती पाहिलेल्या आहेत, अशा मुली पाहिलेल्या आहेत ज्या मॅरिड आहेत, एक्झामच्या 1-2 दिवस आधी नवऱ्यासोबत भांडण झालेलं आहे, नवरा काहीतरी अदवा बोलला आहे आणि त्याचं इतकं टेन्शन घेतलं आहे की मग मी आता एक्झामलाच जाणार नाही आहे. बऱ्याचशा मुली तर एक्झामला जात पण नाहीत. घरामध्ये वाद होणं, आपल्या लाईफमध्ये काहीतरी असं घडणं की जे ॲक्च्युली त्रासदायक आहे, इट्स नॉर्मल, हा आपल्या लाईफचा एक पार्ट आहे. पण जर तुमची एक्झाम तुमच्यासाठी प्रायोरिटी असेल तर तुम्ही पहिल्यांदा त्याला फोकस केलं पाहिजे. कारण ज्या भांडणासाठी, ज्या टेन्शनसाठी तुम्ही आज एक्झामकडे दुर्लक्ष करताय, ते भांडण टेम्पररी आहे, काही मिनिटांसाठी, काही दिवसांसाठी असेल मे बी, त्याच्यानंतर गोष्टी नॉर्मल होणार आहेत. पण याचा परिणाम जर तुम्ही तुमच्या एक्झामवरती होऊ देत असाल तर तुमचं पुढचं वर्ष काय कदाचित
तुम्हालाही माहिती नाही की पुढच्या वेळेला तुम्ही एक्झाम देऊ शकाल की नाही, त्याच्यामुळे हा मूर्खपणा अजिबात करायचा नाही. दुसरा मुद्दा या दुसऱ्या चुकीशीच रिलेटेड येतो की कधी कधी आपल्या घरचे सपोर्टिव्ह असतात, आपल्याला असं कोणी अदवा काहीही बोलत नाही, निगेटिव्ह कोणी बोलत नाही, पण अशी सिच्युएशन येते आपल्यावरती की आपण इमोशनल होऊन जातो. फॉर एक्झाम्पल मे बी मॅरिड असतील कोणी, मुलं असतील तर मुलांचं आजारी पडणं, फॅमिलीमध्ये कोणीतरी आजारी पडलं, कोणाचे तरी वडील आजारी असतात, आई आजारी असते, अचानक असं काहीतरी संकट येतं आपल्यावरती की जिथे आपल्याला खचायला होतं. आपल्याला असं वाटतं की म्हणजे एक्झाम 2 दिवसांवरती असताना हे सगळं का झालं. हे तुमच्या बाबतीत जर आता होत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की काहीतरी अशी अडचण आली आहे लाईफमध्ये, मे बी तुमचेच काही हेल्थ इश्यूज झालेत किंवा फॅमिलीमध्ये काही असे इश्यूज झालेत की ज्याच्यामुळे तुम्हाला असं वाटतं की एक्झामच्या आधी हे सगळं टेन्शन माझ्या लाईफमध्ये काय येते, 2 दिवसांवरती माझी एक्झाम आली आहे आणि हे सगळं असं का घडतंय. ज्या वेळेला तुमच्या लाईफमध्ये काहीतरी चांगलं होणार असतं की नाही, ज्यावेळेला तुम्हाला कुठेतरी सक्सेस मिळणार असताना, त्यावेळेला देव तुमची अशी परीक्षा पाहत असतो. तुम्ही त्याच्यात किती टिकून राहतायत, त्या सिच्युएशनमध्ये पण तुम्ही किती हा विचार करताय की नाही मला माझा 100% द्यायचं आहे, हे देव पाहत असतो. आणि जर तुम्ही तिथे खचलात आणि तुम्ही जर तुमची एक्झाम सोडून बाकीच्या गोष्टींना जास्त इम्पॉर्टन्स देत बसलात, त्याच्यापेक्षा मी म्हणेन की हां, आता फॅमिली मेंबर्सची तब्येत जर खराब असेल तर ते तुमच्यासाठी इम्पॉर्टंट आहे, पण त्यावेळेला त्या गोष्टी तुम्ही थोड्याशा म्हणजे आपण जे म्हणतो ना शांतपणे हँडल न करता तुम्ही अगदीच खूप जास्त इमोशनल होऊन फक्त मी रडतच बसेन असा जर विचार करत असाल, देन यू आर रॉंग. कारण काय होतं की पहा, तुम्हाला हॉस्पिटलला जावं लागणार आहे, तुम्हाला सगळ्या जबाबदाऱ्या घ्याव्या लागणार आहेत, पण फक्त रडत बसल्याने काहीच होणार नाही आहे. त्यावेळेला पण जर तुमच्या डोक्यात हे असेल, जरी येत नसेल, मी समजू शकते या कंडिशनमध्ये आपण खरोखर हतबल होऊन जातो, कारण मी त्या सिच्युएशन्समधून गेलेली आहे. या सिच्युएशनला तुम्ही मेंटली किती व्यवस्थितपणे हँडल करता हे इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे कुठलीही निगेटिव्ह गोष्ट या 3 दिवसांमध्ये घडली तरी स्वतःला आणि त्या सिच्युएशनला सांगायचं की 4 तारखेला पेपर झाल्यानंतर 12 वाजल्यानंतर भेटू आणि निवांत बोलू. आत्ता त्या गोष्टीचा स्वतःवरती काही परिणाम होऊ देऊ नका. तुमचा अभ्यास, तुमची एक्झाम तुमची प्रायोरिटी आहे. आत्ता जो पण प्रॉब्लेम तुम्हाला फार मोठा वाटतोय तो कदाचित तुमच्या लाईफमध्ये टेम्पररी असेल, तुम्ही त्याला खूप जास्त मोठं करत असाल. त्यामुळे ही गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही खूप लोकांचं ऐकलं असेल इंटरव्ह्यूमध्ये की माझी एक्झाम होती आणि 1 दिवस आधी असं झालं, माझी एक्झाम होती आणि त्याच्या 2 दिवस आधी घरी असं झालं तसं झालं आणि मग मला फार टेन्शन आलेलं वगैरे. तर या सिच्युएशनला हँडल करायला शिका. आणि त्याच्यानंतर येते तिसरी चूक, ती म्हणजे मुलं एक्झामच्या आधी इतके निगेटिव्ह होऊन जातात. हे पहा, आपल्याला धडधड व्हायला लागते. म्हणजे जस्ट विचार जरी आला ना 3 दिवसांवरती एक्झाम आली तर असं धगधग होतं, हृदयाचे ठोके अचानक वाढल्याचं जाणवतं, हातपाय थरथर कापायला लागतात, श्वास गुदमरल्यासारखं होतं. इट्स नॅचरल अँड इट्स नॉर्मल. हे नॉर्मल आहे, हे नॅचरल आहे, हे प्रत्येकाला होतं. आपल्याला फक्त स्वतःला शांत ठेवून मी अभ्यास केलेला आहे, स्वतःच्या अभ्यासावरती विश्वास ठेवता आला पाहिजे, मी पास होणारच आहे हे स्वतःला सांगता आलं पाहिजे. पास झाल्यानंतर तुम्हाला जी फिलिंग येईल ती फिलिंग डोक्यामध्ये घेऊन वावरण्याचा प्रयत्न करा. कठीण जाईल, डेफिनेटली कठीण आहे. मी असं म्हणत नाही की हे खूपच नॉर्मल आहे असं मी जस्ट म्हणेन आणि तसं होईल, तसं नाही होत. पण तुम्हाला त्या सिच्युएशनला डील करावं लागेल. माझे हृदयाचे ठोके वाढलेत, मला धडधड व्हायला लागले म्हणून आता मी इतकं घाबरून जायचं, आता मला काहीच सुचत नाही असं करून नाही चालणार. थोडं शांत राहायचा प्रयत्न करा, श्वासावरती नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करा, एका कुठल्या तरी पॉईंटवरती कॉन्सन्ट्रेशन करण्याचा प्रयत्न करा. फारच अगदीच अस्वस्थ वाटत असेल, थोडंसं चाला फिरा, कोणाशी तरी बोला, नॉर्मल व्हा. हे तुम्ही कुठल्याही लाईफमध्ये कुठलीही मोठी गोष्ट ज्यावेळेला आपण करत असतो त्यावेळेला हे होतं नॉर्मली, पण ते तुम्हाला हँडल करता आलं पाहिजे. नाही तर पुढचे 3 दिवस तुम्ही याच विचारात घालवलं की मला फार धडधड होते, मला घाबरल्यासारखं होतं, आता मी काय करू, आता माझं कसं होणार. काहीच नाही होणार असं केलं तर. ठीक आहे. सो या 3 चुका परत एकदा सांगते. पहिली, सॉर्टेड राहा. किती काही बंबार्डिंग झालं त्याच्यात वाहून जाऊ नका, जे इम्पॉर्टंट आहे तेवढंच उचला. दुसरी गोष्ट, इमोशनल अटॅक्सपासून सावध राहा. जरी ते झालेचं तुमचा नाईलाज जरी असेल तरीसुद्धा त्याला कसं रिस्पॉन्ड करायचं हे तुमच्या हातात आहे. त्या गोष्टींना इतकं इम्पॉर्टंट करू नका की त्याच्यामुळे तुमचं अख्खं करिअर पाण्यात जाईल. आणि तिसरी गोष्ट जी सांगितली, पॉझिटिव्ह राहा, स्वतःसोबत पॉझिटिव्ह बोला. जरी घाबरल्यासारखं झालं, जरी लो फील झालं, जरी अगदी एनर्जी डाऊन झाल्यासारखं फील झालं, परत स्वतःला चार्ज करा. ठीक आहे. आणि या 3 गोष्टींसोबत तुम्ही तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं यश मिळवू शकता. म्हणूनच पॉझिटिव्ह राहण्याचा प्रयत्न करा आणि मला सांगा कमेंटमध्ये की तुम्ही पॉझिटिव्ह राहणार आहात. कमेंट करा पॉझिटिव्ह म्हणून. आणि पुढच्या म्हणजे ऑब्व्हियसली एक्झामपूर्वी मी तुमच्यासोबत बोलणारच आहे, पेपर कसा अटेंड करायचा वगैरे.
तर या गोष्टींची थोडीशी काळजी घ्या. रिग्रेट कुठलाही मनामध्ये ठेवू नका. तुम्ही खूप छान तयारी केली, इतकी मेहनत तुम्ही घेतलेली आहे, तर निश्चितपणे देव तुमच्या मेहनतीकडे पाहतोय. तुम्हाला यश हे मिळणारच आहे. ठीक आहे, हा विश्वास स्वतःमध्ये ठेवा. मला तो विश्वास आहे, तुम्ही सुद्धा स्वतःमध्ये तो विश्वास ठेवा. आणि बाकी सगळ्या गोष्टी होत राहतात. हा लाईफचा एक पार्ट आहे, हे एक्सेप्ट करायला शिका. ठीक आहे, सो आपण लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. परत एकदा तुम्हाला नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. नवीन वर्षामध्ये तुम्हाला बरंच काही मिळणार आहे, फक्त त्याच्याकडे पाहण्याचा तुमचा अप्रोच तसाच ठेवा. ठीक आहे, लवकरच भेटूयात आपण पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.